ठाणे जिल्ह्यासह इतरही अनेक जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आठवड्याच्या या सुरुवातीलाच आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत हा पाऊस या पावसाच्या अतिमुसळधार पावसामुळे बदलापुरात असणारी जी उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना आता आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या घडीला आपण अपडेट बघतोय उल्हास नदीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्या पायऱ्यांच्या वरून आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसासह जोरदार हवा सुद्धा आज आपल्याला बघायला मिळतेय। सध्याच्या भारतीय हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे त्या अंदाजानुसार काल आपण बघितलं तर दुपारच्या दरम्यान एकंदरीत सगळ्यांचे मोबाईल वाजले आणि हाय अलर्टचा इशारा जो आहे तो देण्यात आला। जास्तीत जास्त रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। त्यानंतर ठाणे जिल्हा असू द्यात इतरही आपल्या आजूबाजूचे जिल्हे असू द्यात त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यातच काल रात्रीपासून आपण बघत असाल आणि काल सुद्धा बऱ्याच वेळा मुसळधार पावसाची नोंद जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। असं असताना उल्हास नदीचं जर सध्याचं चित्र तुम्ही बघितलं तर उल्हास नदीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या वर आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि फाउंटेन असू द्यात आणि एकंदरीत खेळणी असू द्यात तिथपर्यंत म्हणजे असाच जर पाऊस पडला आज तर ती सुद्धा पाण्यात जाण्याची शक्यता आहे। पुढचे 3 दिवस हा अलर्ट जो आहे तो अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि काल त्याच संदर्भातले सगळे अपडेट जे आहेत ते एकंदरीत हवामान विभागानं प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवले। सुरक्षा राखावी असं त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे सावधानता बाळगावी असं सुद्धा हवामान विभागाच्या प्रशासनाच्या माध्यमातून सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यासह आपण बदलापूर बघत असाल, अंबरनाथ बघत असाल, कल्याण बघत असाल, अनेक जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आणि जोरदार हवा सध्या सुरू आहे आणि याचा परिणाम मात्र बदलापूरच्या उल्हास नदीवर सध्या होतोय। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला बघायला मिळते आणि या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये म्हणजे कर्जत तालुक्यात जो मुसळधार पाऊस बरसतोय कालपासून तेव्हापासून आपण बघत असाल रात्री सुद्धा जवळपास पायऱ्यांपर्यंत पाणी आलं होतं पण आज या पाण्यामध्ये या पातळीमध्ये सुद्धा आणखी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। याचा परिणाम रेल्वेवर सध्या तरी झालेला नाहीये किंवा कुठे बदलापूर शहरामध्ये इतर ठिकाणी बऱ्याचदा पाणीच असतं अशी सुद्धा या ठिकाणी असं सुद्धा चित्र अजून निर्माण झालेलं नाहीये परंतु ही पाणी पातळी सध्या काही प्रमाणात वाढताना आपल्याला बघायला मिळते। पावसाचे अपडेट यापुढे आपण घेत राहू। तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।